नमस्कार मित्रांनो. मैदान होते ओपनचं मैदान होते 22 तारखेला. मैदान कुठं होते? बलवडी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली येथे. पूर्ण आयोजन कमिटी आहे. विचारूया मैदान घेण्याचा उद्देश काय, बक्षीस रचना कशी होणार आहे. आता माझ्याबरोबर आहे पूर्ण कमिटी, नियोजन कमिटी. मैदान काय घेत आहे? मैदान घेण्याचा उद्देश गौवंश संवर्धन आहे. बरं. आणि कशा निमित्त तुम्ही घेताय मैदान? हे मैदान शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेलं आमदार केसरी सुहास पर्व म्हणून. बक्षिसाची रूपरेषा कशी राहणार आहे इथं? बक्षिसाची रूपरेषा हे 1,00,000पासून 41,000 रुपयात राहणार आहे. 1 नंबरला 1,00,000, 2 नंबरला 91,000, 3ला 81, 4ला 71, 5ला 61, 6ला 51 आणि 7ला 41,000 रुपये. 41,000 शेवटी ठेवलेलं आहे बक्षीस. आता तुम्ही महाराष्ट्रातले मैदान बघता बरेच झालेले आत्तापर्यंतची, की लास्ट जे 7 नंबरचं बक्षीस असते ते कधीही 7,000, 11,000 किंवा 15,000 ह्याच्यावरच नसते. आम्ही भरपूर बैलगाडी मालकांशी संवाद केला की बाबांनो लास्टच्या बक्षिसावर चर्चा केली, तर बैलगाडी मालक म्हणले की आम्हाला पैसे राहत नाही किंवा पुरत नाहीत. मग त्यांचा विचार करून लास्टचं बक्षीस हे आम्ही 41,000 रुपये दिले, जे करून कुणीच आजपर्यंत महाराष्ट्रात दिलं नाही. ह्याच्या व्यतिरिक्त काय बक्षीस आहेत का, ढाल किंवा काय असे? प्रत्येक नंबरसाठी डबल ढाललेली जाणार आहे. फायनलच्या फायनलच्या क्वार्टर फायनल ही पळवली जाणार आहेत. आत्ता क्वार्टर फायनलची रक्कम ही 2,000 आहे सरसकट, पण 400+ गाडी नोंद झाली तर ती रक्कम 5,000 होणार आहे. प्रवेश फी किती राहणार या मैदानाची? 1,000 रुपये प्रवेश फी राहणार आहे. बरं. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि ज्याच्यामुळे बैलगाडी मालक आपले पैरे ठरवत असतात, सगळ्या गोष्टी नियोजन असतील हे ठरवत असतात. फाटी कशी राहणार आहे तर आपण बघूया. इथलेच एक बैलगाडी मालक आहेत, त्यांच्या नजरेतून. काय नाव आहे तुमचं? ऋषिकेश शिंदे. बरं. बैलाचं नाव काय? बैलाचं आपलं नाव सरदार. बरं. आता तुम्ही महाराष्ट्रभर आपला बैल पळाय घेऊन जात असेल, बसून सांगा कशी फाटी आहे? ही फाटी रेवटाची फाटी आहे आणि पायाला बैलांसाठी एकदम उत्कृष्ट फाटी आहे. पायाला बैलांना काय सुद्धा प्रॉब्लेम नाही या फाटीवर. काळी मातीचं रान काळी आहे. मातीचं रान आहे, रेवटाचं रान आहे. हां. पायाला काय सुद्धा प्रॉब्लेम नाही बैलांना. मऊ माती आहे एकदम. बरं. आतली रुंदी किती आहे? फाटीची रुंदी 16 फूट आहे. मोठे आहे म्हणजे. मोठी आहे, चांगलं आहे, प्रॉब्लेम नाही बैलांना काय पायाला. आणि लांबी किती आहे? फाटीची लांबी आहे 850 फूट. 850 फुटाचा पल्ला आहे. पण मातीचं रान असल्यामुळे ते 1000 फूट. हो, मातीचं रान असल्यामुळे ते 1000 फूट फाटी ठेवली नाही, कमी ठेवली. आता पुढं थांबाय जागा आहे का? पुढं थांबायला पण एक नंबर जागा आहे, बैलांना काय प्रॉब्लेम येणार नाही. आणि पुढं. पाठीमाग पाठीमागं पण एक 10 गट उभा राहतील. आजूबाजूला काय विहीर बांध असे काय अडचण आहेत का? काय सुद्धा अडचण नाही, तर विहीर वगैरे काय नाही. माळाला असल्यामुळे तर विहिरीचा काय प्रॉब्लेम नाही. मित्रांनो, अजून काही काही प्रश्न विचारूया. कसं आहे, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याचा दिवस म्हटलं की पाण्याची सोय महत्त्वाचा विषय असतो प्रेक्षकांसाठी असेल बैलांसाठी. जसं सांगितलं, पाण्याची वगैरे सोय केली का तुम्ही? हो, पाणी सोय केल्या, जनावरांच्या पाणी सोय केल्या, प्रेक्षकांना पाणी सोय केल्या. आणि कसं बैलगाडी क्षेत्र मोठं होते, त्यामुळं लांबून लांबून बैलगाड्या येतात इथं. एखादा बैलगाडी मालक आला लांबून तर त्याच्या चाऱ्याची वगैरे सोय? हो, त्या जनावरांच्या बैलगाडी मालकांच्या खाण्याची सगळ्यांची सोय केलेली आहे. त्यांनी फक्त सरकार ग्रुपशी संपर्क साधायचा, खाली नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधायचा. आता नावनोंदणी तर चालू झाली असेल, झाली ना? नावनोंदणी ही चालू झालेली आहे आणि 21 तारखेला संध्याकाळी 8 वाजेपर्यंत राहणार आहे. आणि संध्याकाळी 8:30 वाजता आपण लाईव्ह गट काढणार आहोत P3ला. लॉट्स काढणार आहे. आहोत. हां. बरं. आता नियमावली कशी राहील? नियमावली ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमावरती राहील. जर बैलगाडी मालकांचं काय अचानक सजेशन आलं तर त्यानुसार काही बदल करण्यात येतील का? हो, विचार केला जाईल प्रत्येकाचा. कोणी काय शंका काढली तर त्याचं निवारण केलं जाईल. प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणावर येतोय तर त्याचं नियोजन असणं महत्त्वाचं आहे, कारण जे कडेचे बैल आहेत त्यांना पाळायला त्रास होतो. बरोबर आहे. आम्ही त्यासाठी 50 फूट पुढं बॅरिकेड वाढवलेलं आहे, कारण की पुढं फाटी असते आपली फायनलची जी पट्टी मारलेली असते त्या बऱ्यापैकी पब्लिक येतं. त्यामुळे पुढं आम्ही 50 फूट बॅरिकेड वाढवलेलं आहे, कुठल्या लांबून बैल येतात बैलावणी अन्य होणे म्हणून. एकूण किती बॅरिकेड्स असणार आहे पूर्ण? 350 फुटाचं असणार आहे. आणि पुढं बी वाढवणार आहे? पुढं फाटीपासून तिथून 50 फूट पुढं असणार आहे. आता जाता जाता काय आव्हान कराल, कारण कसं बैलगाडी मालक व्हिडिओ बघतोय तर काय सांगाल, काय यावं ह्या मैदानात? आव्हान सर्वांना एवढंच राहील की लवकरात लवकर गाड्या नोंदवून
कमिटीला सहकार्य करावं आणि तुम्ही सर्वांनी तो उपस्थित राहून आमच्या मैदानाची शोभा वाढवावी. पण जसं त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की शेवटचं बक्षीस 41,000 आहे आणि एक मैदान असं होतं की शेवटच्या बक्षिसावर विचार करावा असा 41,000 आहे. तर मैदान होते 22 तारखेला, नोंद राहणार आहे 21 तारखेपर्यंत. जास्तीत जास्त नोंद करून या मैदानाची शोभा वाढवावी. भेटूया बलवडी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली येथे 22 तारखेला.